ज्या पात्र आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर आतापर्यंत राज्यातील बहिणींच्या खात्यावरती 18 हप्ते जमा झाले असून आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। परंतु अशी देखील माहिती समोर आली आहे की काही कारणांमुळे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता या ठिकाणी जमा झाला नाही। आता जर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती कदाचित नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तो हप्ता तुम्हाला मिळणार का नाही आणि मिळणार तर कधी मिळणार ही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील म्हणजेच की नुकताच तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता देखील जमा झाला असेल तर आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार ही देखील माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक महत्त्वाची सूचना दिली आहे। ती देखील सूचना मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट किंवा बातमी आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी देखील बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता सर्वात आधी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी कोणती महत्त्वाची सूचना आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जर तुमच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर तो तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। आणि सर्वात शेवटी जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप केला। त्यानंतर मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून सरकारने या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता वाटप केला असून आता या ठिकाणी जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे। म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता सर्वात आधी या ठिकाणी महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी कोणती सूचना दिली हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि तसेच जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील आणि तुम्ही जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची सूचना समोर आली आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना। आता ही महत्त्वाची सूचना कुणी दिली तर बघा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री स्वतः आदितीताई तटकरे यांनी ही महत्त्वाची सूचना दिली आहे। आता त्यांनी काय सांगितलं ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यामध्ये येत आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत ई-KYC करण्याची मुदत देण्यामध्ये आली होती। तथापि काही कारणास्तव ई-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे। म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावरती या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर क्षेत्रीय स्तरावरती अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यामध्ये आल्या आहेत। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-KYC केली आहे परंतु त्यांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर
महिन्याचा 18वा हप्ता हा जमा झाला नाही, जर कदाचित देखील म्हणजेच की जर कदाचित तुम्ही देखील ई-केवायसी केली असली तरी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आव्हान केले होते, परंतु ई-केवायसी करून देखील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा जमा झाला नाही. आता ई-केवायसी करून देखील पैसे खात्यावरती का जमा झाले नाहीत तर बघा, या ठिकाणी म्हणजेच की काही कारणास्तव ई-केवायसी करताना बऱ्याच लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय निवडला होता, त्यामुळे अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही. जर कदाचित तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली आहे परंतु ई-केवायसी करताना त्यांच्याकडून जर या ठिकाणी म्हणजेच की काही चूक झाली असेल तर अशा लाडक्या बहिणींची आता पडताळणी करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत. आणि ज्या महिला या ठिकाणी म्हणजेच की पात्र असतील, निकषामध्ये बसत असतील परंतु ई-केवायसी करताना त्यांच्याकडून चूक झाली असेल, म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, म्हणजेच की ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत आहेत परंतु त्यांच्याकडून ई-केवायसी करताना चूक झाली असेल तर अशा लाडक्या बहिणींची आता पडताळणी केली जाईल आणि त्यांचा पुन्हा हप्ता हा सुरू केला जाईल. त्यामुळे आता ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. पुन्हा एकदा सांगत आहे, काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावरती अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यामध्ये आल्या आहेत. जर तुम्ही देखील ई-केवायसी केली असेल परंतु तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका, तुमची देखील पडताळणी केली जाईल आणि त्यानुसार जर तुम्ही योजनेमध्ये पात्र ठरत असाल, निकषामध्ये बसत असाल तर तुमचा हप्ता या ठिकाणी पुन्हा सुरू केला जाईल. तुमच्या खात्यावरती रखडलेले सर्व हप्ते जमा केले जातील. त्यामुळे ई-केवायसी करून देखील ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, म्हणजेच की रखडलेले सर्व हप्ते तुमच्या देखील खात्यावरती जमा होतील. जर कदाचित तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तो देखील हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल. जर तुम्ही सर्व निकषामध्ये बसत असाल तर या ठिकाणी म्हणजेच की अशा पद्धतीची महत्त्वाची सूचना होती. त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता या ठिकाणी म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले होते. आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा बहिणींचा हप्ता हा तर बंद झाला आहे, परंतु ई-केवायसी करून देखील ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा बहिणींची पडताळणी केली जाईल आणि या ठिकाणी पुन्हा पैसे चालू केले जातील. त्यामुळे या ठिकाणी म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली असेल तर अशा बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. जर तुम्ही ई-केवायसी केली असेल आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचे पैसे कोठेही जाणार नाही, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न असेल की आम्ही तर ई-केवायसी केली नाही, मग आमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का? आता बघा, आपण या ठिकाणी काय पाहण्याचा प्रयत्न केला तर ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली आहे, म्हणजेच की ई-केवायसी केली असून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला होता तर अशा लाडक्या बहिणींची आता पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे ई-केवायसी केलेल्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. परंतु आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही, मग अशा बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आलेला आहे. परंतु आता या ठिकाणी सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे राज्य सरकारने जर पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली तर नक्कीच ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली आहे अशा लाडक्या बहिणींना दिलासा या ठिकाणी मिळू शकतो. आणि या ठिकाणी आतापर्यंत एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारने आतापर्यंत 18 हप्ते वाटप केले आहेत, म्हणजेच की डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आणि आता जानेवारी महिन्याचा 19 हप्ता
जमा केला जाणार आहे। आणि जर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19 हप्ता कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी आता पाहण्याचा प्रयत्न करू। फक्त राहिलेला 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी आता राज्य सरकारने म्हणजेच की 18व्या हप्त्याच्या निधीमध्ये सरकारने आता वाढ केली असल्यामुळे यावेळेस आता म्हणजेच की जास्त बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला असल्याचं देखील बघायला मिळत आहे। आता एकंदरीत जर आकडेवारी बघायला गेलं तर बघा 14व्या हप्त्यासाठी सरकारने 345 कोटींचा निधी मंजूर केला होता। त्यानंतर 15व्या हप्त्यासाठी 410 कोटींचा निधी, 16व्या हप्त्यासाठी देखील 410 कोटींचा निधी सरकारने मंजूर केला होता। त्यानंतर 17व्या हप्त्यासाठी सरकारने 263 कोटींचा निधी मंजूर केला होता। आता म्हणजेच की कमी बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला आणि त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा जो 18वा हप्ता आहे तो जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत असल्याचं बघायला मिळत आहे। कारण की 17व्या हप्त्याच्या तुलनेमध्ये 18व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने जास्त कोटींचा निधी या ठिकाणी म्हणजेच की जास्त निधी मंजूर केला आहे। 17व्या हप्त्याच्या वितरणासाठी 263 कोटींचा निधी मंजूर केला होता, तर आता 18व्या हप्त्यासाठी 393 कोटींचा निधी मंजूर केला आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर डिसेंबर महिन्याचा जो 18वा हप्ता आहे तो जास्त बहिणींच्या खात्यावरती जमा केला जात आहे। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना 17वा हप्ता देण्यामध्ये आलेला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती देखील आता म्हणजेच की 18वा हप्ता जमा केला जात आहे। म्हणजेच की ज्या महिला पात्र असताना सुद्धा अशा लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झालेला होता तर अशा बहिणींचा हप्ता पुन्हा सुरू होत असताना आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत आहेत तर अशा लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आणि जर तुम्ही सर्व निकषामध्ये बसत असाल, तुम्ही KYC केली असेल आणि तरी देखील तुमचे पैसे या ठिकाणी म्हणजेच की तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले नसतील, म्हणजेच की मागील काही हप्ते रखडलेले असतील, तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तरी देखील काळजी करण्याची काहीच गरज नाही। तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर 100% तुमच्या खात्यावरती हे सर्व पैसे जमा होतील। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा आता काही कारणास्तव म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत आहेत पण या ठिकाणी काही कारणास्तव पैसे जमा झालेले नसतील तर अशा बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। अशा बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील। परंतु जर तुम्ही KYC केलेली नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास अडचण या ठिकाणी निर्माण होऊ शकते। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार ते मी या ठिकाणी म्हणजेच की सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा आता राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली आहे आणि ज्या लाडक्या बहिणी म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत आहेत तर अशा सर्व बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा अडचण या ठिकाणी निर्माण होऊ शकते। आणि त्यानंतर म्हणजेच की असं देखील आपल्याला बघायला मिळालं की बऱ्याच लाडक्या बहिणींनी KYC केली आहे परंतु खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। म्हणजेच की KYC करून देखील बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तर अशा लाडक्या बहिणींची आता पडताळणी करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या असल्यामुळे या देखील बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। परंतु फक्त कोणत्या बहिणी या ठिकाणी आता अडचणीमध्ये सापडल्या तर ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही तर अशा बहिणी आता अडचणीमध्ये सापडल्या आहेत। अशा बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार नाहीत। परंतु जर सरकारने KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली तर नक्कीच ज्या बहिणींनी KYC केली नसेल तर अशा बहिणींना दिलासा मिळू शकतो। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल। आता जर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत या ठिकाणी 18 हप्ते पूर्णपणे जमा झाले असतील आणि तुम्ही देखील आता जानेवारी महिन्याचा 19 हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर आता नेमका जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे आपण बघूया। तर आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता एकंदरीत जर बघायला गेला तर राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच की स्वतः सरकारच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आतापर्यंत 18 हप्त्यांचे वाटप करण्यामध्ये आले आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। राज्यातील ज्या ज्या पात्र महिला असतील ज्या ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते हे वाटप करण्यामध्ये आले आहेत। आता या ठिकाणी म्हणजेच की 18वा हप्ता कधी जमा झाला तर या ठिकाणी मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी म्हणजेच की 14 जानेवारी या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत। आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार
याकडे बहिणींचे लक्ष लागले आहे. आता या ठिकाणी जानेवारी महिन्याचा 19 हप्ता कधी जमा होणार, तर बघा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः 5 तारखेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी आहेत. आता या ठिकाणी निवडणुका असल्यामुळे सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. आता बहिणींना खुश करण्यासाठी मग या ठिकाणी पैसे द्यावेच लागणार आहेत. आता पैसे कधी मिळणार, तर निवडणुकाच्या आधीच. आता निवडणूक कधी आहे, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी 5 फेब्रुवारी या दिवशी आहेत. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार आहे. तर बघा आता या ठिकाणी 5 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या आधीच सरकार या ठिकाणी हप्त्याचे वाटप करणार आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका 5 फेब्रुवारी या दिवशी आहेत, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर 31 जानेवारीपर्यंत या ठिकाणी राज्य सरकार जानेवारी महिन्याचा 19 हप्ता वाटप करेल, अशी शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. आणि या ठिकाणी म्हणजेच की बऱ्याच बातम्यांनुसार म्हणजेच की एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला तर 31 जानेवारीपर्यंत पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे कितीतरी 1500 रुपये जमा केले जातील. कारण की जानेवारी महिना तर सुरू आहे आणि जानेवारी महिन्याचा हप्ता सरकारला द्यावा लागणार आहे. खरं तर सरकार जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्यासोबतच या ठिकाणी देणार होतं, परंतु निवडणूक आयोगाने या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याचा नकार दिलेला होता. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी फक्त या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता जमा झालेला होता. त्यामुळे या ठिकाणी आता बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. आता फक्त डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला असला तरी जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे. येत्या काही दिवसामध्ये पैसे जमा होतील. 31 जानेवारीपर्यंत जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये जमा होतील. त्यामुळे या ठिकाणी बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत होती. तुमच्या खात्यावरती किती हप्ते जमा झाले आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, तो देखील आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींसोबत बहिणींसोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.